हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवाच्या तसंच नवीन वर्षाच्या चैत्र महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या स्वामी भक्तांना, सगळ्यांना. तर आज अमावस्या पण आहे आणि गुढीपाडवा पण आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आजपासून आपल्या मराठी महिन्याचा नवीन वर्ष सुरू होते ते पण आहे. तर आज हळदीचं लेपन करायचं आहे, तर मी हळदीचं लेपन करणार आहे. देवपूजा, सगळी देवपूजा दाखवणार आहे आणि मी काय काय करणार ते सगळं डिटेलमध्ये दाखवते. नक्की बघा. हळदीचं लेपन केलं आणि सुकायला ठेवलं, कारण की त्याच्यावर स्वास्तिक वगैरे काढायचं ना, त्याच्यासाठी सुकायला ठेवलं. तर मी आता ठरवलं आहे की पहिले हळदीचं लेपन करायचं, त्याच्यानंतर बाकीचे कामं करायचं. तोपर्यंत हळदीचं लेपन छानपैकी सुकते आणि रांगोळी वगैरे काढताना, स्वास्तिक वगैरे काढताना खूप सुंदर आणि छान येते. हळदीचं लेपन ओलं असलं की रांगोळी पण छान येत नाही आणि स्वस्तिक पण छान येत नाही. सुकलं की सुंदर येतं त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की सगळ्यांची माफी मागते, कारण की व्हिडिओ खूप लेट येतो आहे. तर गुढीपाडवा झाला आहे, त्याच्यानंतर मग स्वामींचा प्रकट दिन झालं, त्याच्यानंतर येते. त्याच्यासाठी मला माफ करा, कारण की स्वामींचा प्रकट दिन पण का साजरा करायचं होतं. गुढीपाडवाचं पण सण साजरा करायचं होतं. आणि वरती डोंगरावर देवीचं जत्रा होती गुढीपाडवाचं, त्याचं पण साजरा करायचं होतं. म्हणून खूप वेळ झाला आणि वेळ नव्हता भेटलेला. आणि भरपूर असं व्हिडिओ मी शूट करून ठेवली, एडिट करायला मला वेळच भेटला नाही. गुढीपाडवा झाला, त्याच्यानंतर मग स्वामी समर्थाचं प्रकट दिन, तर अजिबात मला वेळ नाही भेटला. म्हणून आज मला वेळ भेटला. आजपासून सगळे एडिट करून छानपैकी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर लेट झाला असेल व्हिडिओ येण्यासाठी, तर खरंच खूप मनापासून माफी मागते. तर मी प्रयत्न करीन रोजच्या रोज व्हिडिओ येण्याचा. तर कारण की सण होतं, त्याच्यानंतर एडिट करायला मला वेळच भेटला नाही, दिवसभर होतं. तर दिवसभर पूजामध्ये, पुरणपोळीमध्ये आणि वरतून परत संध्याकाळी 5:30 वाजता आम्ही डोंगरावर गेलो. डोंगराची जे देवी आहे ना, गुढीपाडव्याच्या दिवशी तेव्हा सण असतो. जानाई मळायची प्रसन्न देवी आहे ना, त्यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी जत्रा असते वरती. म्हणून आम्ही सगळे फॅमिली आहे ना, म्हणजे मी, कार्तिकची पप्पा, आमची फॅमिली आहे ना, आम्ही डोंगरावर दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही डोंगरावर त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जातो. दरवर्षी आता प्रत्येक वर्षी जातो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी तर संध्याकाळी दिवसभर घरातलं काम करून संध्याकाळी 4:30 वाजता, 4:30-5च्या दरम्यान आम्ही जातो. तर बरोबर संध्याकाळी 7:30-8 वाजता घरी येतो. म्हणजे कसं दरवर्षी त्याच दिवशी जातो आणि तिथंच जातो. तुम्हाला तो व्हिडिओ येईल त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. स्वयंपाकाचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, नक्की बघा. आणि डोंगरावरची सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तर 2 दिवस शॉर्ट व्हिडिओ पण नाही आला आणि लॉंग व्हिडिओ पण आला, म्हणून खरंच माफी मागते. तो शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड करील आणि लॉंग व्हिडिओ पण अपलोड करील. वरती डोंगरावर देवीचं दर्शन करायला गेलेलो ना, त्याचा पूर्ण वेगळा व्हिडिओ बनवते, नक्की बघा. तर छान वाटतं, एवढी मजा आली आणि छान मजा पण आली, छान वाटलं आणि देव प्रसन्न पण झालं आणि जत्रा बघून तर खूपच आवडलं. तुम्हाला नक्की शेअर करते, तुम्ही नक्की बघा. तर हळदीचं लेपन झालं, स्वस्तिक काढलं आणि माझ्याकडे मी दुकानातून फुलंच आणली नाही, फक्त माझ्याकडे जास्वंदाची फुलं होती. कपलं मी गेलीच नव्हती फुलं आणायला, तर जास्वंदाची होती म्हणून मी गेलीच नाही. तर रांगोळी काढलं, रांगोळीवर फुलं वगैरे अर्पण करायचं होतं, तर जास्वंदाचेच होते म्हणून नाही अर्पण केलं, फक्त रांगोळी काढली छानपैकी असं सुंदर. हळद कुंकू वाहिलं आणि तुपाचा दिवा लावला, धूप दीप अगरबत्ती ओवाळलं. त्याच्यानंतर देवघरात आली आणि त्याच्या अगोदर मी किचनवर आहे ना, किचन वाट्याच्या समोर स्वस्तिक काढलं. पहिले तुपाने काढलं, हळदने काढलं, मग कुकूने काढलं. त्याच्यानंतर मग पुरणपोळीचं स्वयंपाकाचं तयारी केली, तर ते पण नक्की तुमच्यावर शेअर करते. तर देवघरात आली तर देवाची पूर्ण आज देवपूजा तुम्हाला दाखवते. पाटा वगैरे सगळं पुसून घेतलं स्वच्छ, कारण की आज अमावस्या पण आहे आणि गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आहे, म्हणून सगळे देव म्हणजे कवड्या सकट धुतलेत. म्हणजे आठवड्यातून एकदा कवड्या वगैरे हे धुवायचं नाही, श्रीयंत्र मी आठवड्यातून एकदा धुते. आठवड्यातून एकदा म्हणजे कसं, एकतर मंगळवारी तांदूळ बदलायचे असेल तेव्हा, गुरुवारी आणि शुक्रवारी ह्या टायमालाच मी धुते. म्हणजे कवड्या, गोमूत्रचक्र, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेर यंत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासव वगैरे हे सगळं आठवड्यातून 2-3 वेळा धुते. बाकीचं रोज असंच पूजा करते. तर आज गुढीपाडवा आहे म्हटलं तर सगळंच देव धुतले, फोटो असं स्वच्छ पुसलं, हळद कुंकू असतं, गंध वगैरे काय लावून घेतलं. त्याच्यानंतर माझ्याकडे ना
गाय वासरूची मूर्ती छोटी पण आहे आणि मोठी पण आहे, ती पण स्वच्छ पहिले धुवून घेतलं आणि तेलाच्या दिवाला धक्का लागेल म्हणून ते एका साईडला ठेवलं. लास्ट टाईमला माझं कसं झालं, तर गडबडीत मी सगळं देव तिथं ठेवायला गेली आणि पटकन मला दिवाला हात लागला, सगळं तेल सांडलं. म्हणून मी काय करते, पहिले देवपूजा करायच्या आधी तिथं ठेवते, त्याच्यानंतर बाजूला ठेवते. मग देवपूजा वगैरे सगळं झालं की व्यवस्थित ठेवलं ना, सगळं जागेवर म्हणजे आपल्या जागेवर ठेवलं की मग ते दिवा मी जागेवर ठेवते. लास्ट टाईमला तसंच झालं, तेव्हापासून ते एका साईडला ठेवते मी. देव तर स्वच्छ धुवून घेतलं आणि तांदूळ फक्त पौर्णिमा आणि मंगळवारी नाहीतर शुक्रवारी ह्या दिवशी बदलायचं. तर मी कधी बदलते, पौर्णिमा आणि मंगळवारचं, कारण की अन्नपूर्णाचा वार मंगळवार आहे, त्याच्यासाठी मंगळवारच बदलते मी. शुक्रवार नाही बदलत आणि अमावस्याला नाही बदलत, फक्त मी मंगळवार आणि पौर्णिमाला ह्या 2 दिवशीतच बदलते. तर आज मंगळवार आहे आणि उद्या पौर्णिमा असलं तर आज मंगळवारची पण बदलते आणि उद्या पौर्णिमाची पण बदलते. एका दिवशी 2 दिवस बदलते, नाही तर 2 दिवसांनी असलं तरी बदलते. असं तर एका दिवशी असलं तर एका दिवशी पण बदलते, असं करते मी. तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि वरतून ते तांदूळ बदललेलं तांदळाचं काय करतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी काय करते, सगळे तांदूळ जमा करते, थोडंसं पक्ष्याला खायला देते, बाकी सगळं परत आपल्या धान्यामध्ये टाकते. मी तसं करते आणि तुम्ही कसं करते नक्की सांगा मला. तर कवड्या वगैरे धुतले ते पण ना तांदळात ठेवते, पुसून घेतलं स्वच्छ, नाहीतर ओलावा लागला की मग तांदूळ कसं सगळं मिक्स होतात, ओलं ओलं होतात, त्याच्या आळ्या व्हायच्या शक्यता असतात आहे. त्याच्यासाठी सुक्कं ठेवायचं, सगळं चांगलं स्वच्छ असं पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर ठेवायचं, हळद कुंकू वगैरे वाहून घेतलं, स्वामींसमोर खडीसाखर ठेवला आहे बघा, सगळं ठेवल्यानंतर मग दिवा ठेवला. असं करते मी, कारण की माझा हातातून सटकलेला म्हणून मी तसं करते. तर असो, तर रुद्रयंत्रावर ठेवलेलं आपलं रुद्राक्षाची माळ ठेवलं, श्रीयंत्रावर कमळगट्याची माळ ठेवली. आता मी कलश भरून घेते. तर कलशाचं पाणी मी झाडाला ओतलं, त्याच्यानंतर स्वच्छ असा कलश धुतला, हळद कुंकू अक्षदा आणि सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकलं. त्याच्यानंतर अष्टदिशा सगळं हळद कुंकूचं स्वस्तिक आणि काढून घेतलं, हे बघा. आणि माझ्याकडे तुम्हाला सांगते की कार्तिकच्या पप्पांनी लावलेलं पान, खाऊचं पान, त्याचं मस्त दाटसर असं वेल आली आहे. त्याचंच मी दुकानात गेली नाही, तर तुम्हाला सांगितलं ना मी दुकानात गेलीच नाही फुलं आणायला. तर मी झाडावरचे जास्वंदाचे फुलं घेतले, खालून पानं आणले, तुम्हाला दाखवते बघा. कार्तिकच्या पप्पाने लावलेले एवढं सुंदर छान आले खाऊचे पानं, आणि गावठी आहे म्हणजे कसं देशी आहेत पानं, आणि सुंदर असे मोठे मोठेच आहेत. तर तीच आणली आणि 5 पानं तोडून आणली आणि ती त्याच्यात कलशाभोवती लावली आणि त्याच्या आतमध्ये एक नारळ ठेवलं आणि मुकुट असं स्वच्छ पुसून घेते आणि मुकुट पण लावून घेते. मुकुटला हळद कुंकू वगैरे लावून घेते आणि मुकुट आणलं तेव्हा ना मी सिद्ध केलेलं, 1 वेळा 1 माळ नवार्ण मंत्र म्हणून आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ. माझ्याकडे 2 मुकुट आहे, एक मार्गशीर्ष गुरुवार येतो ना तर कलशाला लावण्यासाठी आणि एक रेग्युलर वापरण्यासाठी. तर दोन्ही मुकुटला आहे ना मी सिद्ध करून ठेवले. तर 1 वेळा नवार्ण मंत्र, 1 वेळा श्री स्वामी समर्थ, 11 वेळा म्हटलं तरी चालतं, 1 वेळा म्हटलं तरी चालतं. तर ते सिद्ध करलं आणि एक तर रेग्युलर वापरते आणि एक आहे ना मी ठेवलं आहे मी बांधून व्यवस्थित. आता दरवर्षी काढायला मार्गशीर्षचा गुरुवार आला की काढायचं, त्याच्यासाठी ते एक ठेवलं आहे. तर छान वाटते आणि मन प्रसन्न पण होते. आणि त्या मुकुटला बघितलं ना आणि खूप छान भारी वाटते म्हणून मी घेतलं. आणि बघितलं तेव्हा मला आवडलं म्हणून पटकन 2 घेतलं, परत नंतर भेटणार नाही म्हणून. तर मार्गशीर्ष महिन्यात कसा पटापट संपतात ना, म्हणून पटकन 2 घेतलं. त्याचा पण व्हिडिओ बनवला, नक्की बघा. तर आजची देवपूजा अशी झाली. तर कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी